तर आज आम्ही केली जिमीची अंघोळ. हॅलो गाईज, मी निकिता, वेलकम टू माय चॅनल. तर सकाळी उठून आवरून घेतला आणि बाहेर आले तर हॉलमध्ये जिमी शांत झोपलेला होता. किती क्यूट ना. मग गेले बाहेर तर बघा कसं मस्त सनराईज झाला आहे. आम्हाला तर सनराईज इथंच बघायला मिळतो, कारण इथंच घराच्या चारही बाजूनी डोंगर आणि त्यांच्यामधनं येणारी थंडीगार हवा मनाला एकदम प्रसन्न करून जाते. मग काय, घेतला ब्रश करून आणि भूक लागली होती म्हणून गरमागरम उपीट घेतलं आहे खाऊन. उपीट खाल्लं की कसं एनर्जी डायरेक्ट ऑन आणि कामं करायला मोकळं. मग बाहेर येऊन बघते तर मावशीचे कामं चाललेत. काय तर झाडं लावायचे. घराच्या बाजूला सगळीकडे ग्रीनरी म्हणजे सुखच सुख. मग आठवलं, चला आपल्याला तर जिमीला आंघोळ घालायची. मग गेले टेरेसला उन्हात घेऊन त्याला. उन्हात वरती आंघोळ घातली पण त्यांना स्वतः तर आंघोळ घातलीच आणि मला पण ओला करून टाकलं. पण जिमीच फ्रेश झाला म्हणजे माझा दिवस बनला. मग मी घेतलं फ्रेश होऊन, म्हटलं आज देवाची पूजा करावी. ते झाल्यावर म्हटलं आता पेट पूजा पण करावी. पहिले जिमीला दिलं खायला आणि मग मी गेले जेवायला. एक नंबर जेवण बनवले मावशीने. कढी, चपाती, राईस कसं घेतलं मस्त जेवणावर ताव मारून आणि शेजारच्या काकूंकडे गेले जिमीला घेऊन. तिकडे तर ब्लॅक ब्युटी आहे, कसली भारी दिसते ना राव ही, एक नंबर. आणि तिचे डोळे तर खरंच खूप भारी आहे ही. आणि इकडे काय, जिमीची मस्ती फुल ऑन चालू झाली. मग आले घरी परत आणि रूमला जायचं होतं म्हणून बॅग घेतली भरून आणि जिमीला बाय बोलून घरी रूमला जायला निघाले. तर असा होता आजचा माझा सिंपल आणि निवांत दिवस. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि आलाच आहात तर लाईक आणि सबस्क्राईब करून जावा. थँक्यू.